तर हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचा महाकुंभ व्लॉगमध्ये। तर हा महाकुंभ 144 वर्षानंतर आपल्या जीवनात आला आहे। तर आपण ह्याचा अनुभव फक्त एक वेळाच घेऊ शकतो। तर गर्दीला न घाबरता संगममध्ये स्नान करण्यासाठी आपण पण निघालोय। गाडीने पेट घेतला, ऍक्सिडेंट झाला बोटच्या म्हटला माझा दरवाजात पटकन महाकुंभ धावत स्ट्रगल आहे हो महाकुंभाला। तर मित्रांनो, आता आम्ही महाकुंभसाठी निघालोय आणि मम्मी इथं बघा, मामा, दादा, मी पण तू आहेस ते माहिती। आरती करताय मम्मी, बरी फोडली पण। सो आता आरती करू आणि निघू। घरून निघालोय आणि हे बघा बॅग, आता खारघरला चाललोय। खारघरला आहे 4 व्हीलर, पिशव्या घेऊन जसं की आलो प्रयागराजशी। हे बघा पाठशी आलं, रिक्षाने चालला। रात्रीचे 1:30 वाजले आणि आम्हाला रिक्षा जॉईन झाले आम्हाला। महाकुंभ रिक्षा रिक्षा घेऊन महाकुंभला। तर आता रिक्षावाल्याने आम्हाला इथं सोडले। हे पिशवी आता धरले सेम, खरोखर असं वाटतं आलो प्रयागराजशी। सामान विमान आणलं घरच्यांसाठी। तिथं आम्ही फक्त आंघोळ करायला चाललोय। इथं पाणी नाही आमच्या घरात, म्हणून आम्ही तो तिथं घरच्यात आलोय। इकडून उतरून त्या साईडला चाललोय। आणि हा ना, मी शिवजयंती होती ना, आम्ही आधीच निघणार होतो, पण शिवजयंती मुलं आम्ही आता शिवजयंती आज झाली रात्री आम्ही आता निघलोय। आणि आम्ही होतो अलिबागला मामाच्या गावाचा, तिकडून आलो आणि ह्याला आम्ही विचारलं येतच काय, तेव्हा रेडी झाले। लगेच बोलताय हो, बोलताय 144 वर्षांनी तर परत तर चान्स भेटणार नाही, म्हणून तो आला। सो चला, तर आता गाडी आल्या, सगळा गाडीत भरले। आता आम्ही बसतोय, जरा गाडीत बसू आणि निघू। तर आम्ही आता थांबलोय CNG पेट्रोल भरायला। 2.50 वाजता। कुठं गेली गाडी? हां, इकडं आहे ना। जिओचा पेट्रोल पंप आहे, सेम तो पेट्रोल पंपवाला वाटतं। ही चप्पल निघली पेट्रोल। तर आम्ही आता 4 वाजता 4:30 वाजतात आणि ब्रेक घेतला, कॉफी पिता। तेव्हा फोटो काढतात। नवीन फोन आहे S25 अल्ट्रा, फोटो चालू आहे, फोटोशूट। ओ कडक। तर आता खाऊन निघालं, खाऊन नाही फक्त कॉफी पिलंय, कॉफी पिऊन निघालंय। आणि हे बघा एवढा सगळा खायला घेतलाय। तर आता गाडीत बसला आणि आता आपण कुठं आलोय, आपला समृद्धी किचन्स नाही, कुठं आलोय आपण आता? समृद्धी महामार्ग, नाशिक इगतपुरीच्या, कुठला ते इगतपुरीच ना? नाशिक इगतपुरीच्या पुढून आपला समृद्धी महामार्ग आता लागलेला आहे। आता 620 किलोमीटर नंतर नागपूर डायरेक्ट। त्यापर्यंत आराम करा, सर्वांनी झोपून घ्या, पुढचं आपण सांगतो काय ते। समृद्धी महामार्गावर जाऊ शकता, व्ह्यूज एकदम मस्त। मामाला गाडी चालवायला पण मजा येते, एकदम ती पल्ल होतं एकदम।
तर मित्रांनो आज तुम्ही बघितलं असेल हायवेला ॲक्सिडेंट झाला आणि गाडीने पेट घेतला. तर हे बघा प्रत्येक पेट्रोल पंपावर ना नायट्रोजन आहे. टायरमध्ये नायट्रोजन टाक, कारण टायर पण फुटतात वगैरे. आणि म्हणजे जर तुम्हाला असं काय दिसलं तर लगेच त्यांना हेल्प करा. 112वर कॉल केल्यानं कॉल लागतो आणि सगळे लगेच तिथे गोला पण होतात, म्हणजे येतात लगेच. मामाने आणि दादाने तिथं गेलते आणि त्या मॅडम पण आमच्याबरोबर आहेत. त्याही लगेच कॉल केला आणि तिथं लगेच सगळे आले. ते तुम्ही बघितलं असेल कसं लगेच गाडीने पेट घेतला ॲक्सिडेंट झाल्या. आम्ही आता इथं नायट्रोजन भरून घेतो गाडीत. मग तिथं खाऊ, नाश्ता करू आणि मग निघू. नागपूरला जेवण आहे वाटतं. नागपूर 100 किलोमीटर बाकी आहे आणि आम्ही आता पोहोचणार आहोत 100 किलोमीटर पार. ऑरेंज सिटीमध्ये पोहोचणार आहोत. 100 किलोमीटर पार केल्यावर आता इथं पेट्रोल भरला. CNG पंप काय भेटत नाही. आणि मी ते व्हिडिओ दाखवली ना गाडी पेटलेली, ते मी कंटेंटसाठी नाही दाखवली. अवेअरनेस म्हणजे सांगतोय की गाड्या कशा चालवा, आस्तीत चालवा, रोड आहे दाखवलं 120ची स्पीड म्हणून काय 120च्या स्पीडला हे ना करू. मी काय कंटेंटसाठी ती व्हिडिओ टाकली नाही, व्ह्यूसाठी. मी सांगतोय की तुम्हाला मागाशी सांगितला टायरमध्ये नायट्रोजन वगैरे सगळं ते करून घ्या. तर आम्ही इकडं आलो आधी नागपूरमध्ये आणि हॉटेल शोधले. आता इकडे या फ्लेवर रेस्टॉरंटमध्ये जेवण, मस्त जेवण होता, चांगला जेवण भेटलं. आता पुढं काय माहीत चांगलं जेवण भेटतं आहे की नाही. तर जेवून निघालो आहे, रूम बुक केले. तिथं जाऊन फ्रेश वगैरे होऊ आणि मग लगेच आंघोळी करू आणि मग लगेच निघू पुढं. तर तिकडं जेव्हा आम्ही पोचतो तेव्हा रस्त्यात खूप ट्रॅफिक आहे, म्हणजे वलकीची माणसं गेले ते पण सांगतात. मग ट्रॅफिकमध्ये जराशी फलं वगैरे घेतो आहे. मग ट्रॅफिकमध्ये कसा कंटाळा आला की खायला भेटते ना. आम्हाला फलं घ्यायला सांगितले, फलं घेतलं. आता जाऊ रूमवर. तर आता मी आलो आहे रूमवर. आता सगळे आंघोळी करू, फ्रेश हो आणि मग निघू लगेच, कारण तिकडं पोचायचं पण आहे लवकर. बघू किती टाईम लागतंय. बसला लवकर नाही पोचू शकत तिथं, सकाळी पोचू डायरेक्ट. सकाळी म्हणजे किती 3-4 पर्यंत पोचू पहाटे. आणि तर आता चेंज केलाय, फ्रेश झालोय सगळी आणि आता डायरेक्ट वे टू प्रयागराज. चला आता निघू, तुम्हाला रस्त्यात भेटतो. तर आता खूप ट्रॅव्हल केल्यावर मध्य प्रदेशमध्ये आम्ही थांबलोय आणि गाड्या बघा, आता गाड्या ना फुल वाढल्यात. सगळ्या गाड्या तिकडंच चालल्यात प्रयागराजला, खूप गाड्या आहेत. आणि तर बघू तिकडं पुढं जाऊन, ट्रॅफिक पण जाम आहे वाटतं. तिकडून फोन केला तर जायचा मित्र गेले पुढं, गर्दी वगैरे बोलतं खूप आहे. आता बघू किती वाजता पोचतं आहे, तुम्हाला बघायला भेटलं. एंडपर्यंत बघत राहतो. तर आता इथं ह्या धाब्यावर पण आमचा खाऊन झाला आणि आम्हाला ना म्हणजे असा जेवण चांगलाच भेटतंय. एकच नंबर जेवण. हा एकच नंबर जेवलाय सध्या उघड. म्हणजे आम्हाला वाटलं की दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊ जेवण कसं असेल, पण चांगला भेटला. दुपारी पण आम्ही नागपूरला जेवलो, बम ढाबा. आणि इथं हा तेच बम ढाब्याला पण म्हणजे चांगला जेवण भेटलं. फक्त सो चला आता जाऊ. नाव सेल्स. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता आम्ही थांबलो इथं प्रयागराजमध्ये. आता प्रयागराज 90 किलोमीटर आहे. आता आम्ही आलो आहे उत्तर प्रदेशमध्ये. आणि हा काय बोलताय, आता आम्ही पोचू. आणि संडेला माझी क्रिकेट मॅच आहे. क्रिकेट मॅच काय ना, आम्ही घाई करणार नाही, याची मॅच गेली तरी चालेल. इथं नाश्त्याला थांबलेलो आणि फक्त पोहे आहेत नाश्ता. पोहे दोघांना आवडत नाही. तुला आवडतात पोहे? मूड खराब केला सकाळ. इथं मस्त ब्रश वगैरे केला, फ्रेश झालो आणि पोहे नाश्त्याला. तर आता इथं ह्या हॉटेलला नाश्ता करून आम्ही आता हे बघा निघालो. गाड्या मारतात. हा ते वेलकम. आता निघो. आता डायरेक्ट नॉनस्टॉप 80 किलोमीटर झाले, डायरेक्ट जाऊ प्रयागराज.
तर आता मेन रोडला ट्रॅफिक होते म्हणून दादानी दादाच्या मित्रांना आहे दादानी काढले शॉर्टकट रस्ता हवा गावात ना डायरेक्ट. आता बघता निघता का बाहेर नाही तर डायरेक्ट उपटी डायरेक्ट. आणि निघल्यावर तुझ्या उपटे निघल्यावर म्हणजे 34 किलोमीटरला डायरेक्ट 2 तास 2.5 तास दाखवत आहेत. चला आता बघू इकडं बघा का डायरेक्ट उत्तर प्रदेश बिहारी रस्ता ये कडक. गाडी सिलेक्ट केली तू बाईक सिलेक्ट केली. हा बघा ह्याचा रस्ता गाडी आम्ही परत फिरवली. हे प्रिशा ही का उतरले हे गावात डायरेक्ट आणला. महाको एक तर बोटचे म्हटलं माझं दरवाजात पटकन दरवाजा लावला. उतरलो सगळी मगाशी इथं गाडी घासली चढवताना. हे काय रस्ता आहे तिकडून जायला सांगितलंय. महाकुंभला केला ऍडव्हेंचर. आम्ही उतरलो ना. चला आता बसू आणि त्या रस्त्यातनं जाऊ. शेतान भात काढाल हे बघा नुसते उतरून अशाच चला सगळे चालत चला. आता रस्ता नाही तर परत चालत चला. हे रस्ता आगे से जाके पक्की रोड. आता ती बसली आता मी डायरेक्ट रनिंग मारतोय ना डायरेक्ट धावत कडक माकूम धावत गावान आणले डायरेक्ट. 20 किलोमीटर लांब आहे बघा जाम ट्रॅफिक आहे. गाडी आता इथं लावल्या आणि आता बाईकवर जाऊ. ते कपडे आहेत ते घेऊ आणि बाईकवर जाऊ.